अहिल्यानगर शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करत आहे। त्यामुळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केंद्र महानगरपालिकेने स्थापन केलेल्या महिला बचत गटांना शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या 53 लाख रुपये कर्ज मंजूर करत त्यांना मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले। तसेच शहरातील पथ विक्रेत्यांनाही कर्ज मंजुरीची पत्रे देण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले। महावितरणद्वारे संपूर्ण महाराष्ट्रासह अहिल्यानगर शहरात स्मार्ट विद्युत मीटर सक्तीचे करण्यात आले आहेत। मात्र जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम महाराष्ट्र सरकार आणि महावितरण यांच्या माध्यमातून देशातील काही भांडवलदारी कंपन्या करत आहेत। त्यामुळे अहिल्यानगर शहरात विद्युत स्मार्ट मीटर बसवण्यात काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे लेखी निवेदन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अध्यक्ष अभियंता यांना देण्यात आले। तसेच सदर मीटर बसवून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, लघु उद्योजकांची पिळवणूक करू नका असा इशारा देखील शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे। महावितरणच्या वतीने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध भारतामध्ये त्या ठिकाणी भांडवलदार असणारे अदानी कंपनी आणि अन्य काही कंपन्या ज्या आहेत बीजेपी धार्जिन्या, त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची लूट करण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी रचलं गेलेलं आहे। आम्ही आत्ता या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून महावितरणचे अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता पवारसाहेब यांची समक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी निवेदन दिलं, त्या ठिकाणी चर्चा केली। मला या ठिकाणी सांगताना खेद वाटतोय की अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा स्मार्ट विद्युत मीटरच्या नावाखाली त्या ठिकाणी मोठी लूट करण्याचं काम महावितरणच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। या स्मार्ट मीटरच्या बसवण्याला त्या ठिकाणी आमचा तीव्र स्वरूपाचा काँग्रेस पक्षाचा विरोध त्या ठिकाणी आहे। आम्ही अनेक नागरिकांची या संदर्भात चर्चा केली, त्यांचा देखील विरोध त्यांनी दर्शवलेला आहे। आम्ही महावितरणला स्पष्ट इशारा दिला आहे की आपण अशा पद्धतीनं स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लूट करण्याचं जे षडयंत्र सरकारचं सुरू आहे ते त्या ठिकाणी थांबावं, अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाची भूमिका आंदोलनाची घ्यावी लागेल। या बाबतीमध्ये काही आकडेवारी मला आपल्याला सांगितले पाहिजे की महावितरणच्या या स्मार्ट मीटर योजनेच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्रामध्ये तब्बल 2,24,61,346 मीटर त्या ठिकाणी बसवले जाणार आहेत आणि यासाठी अदानीची कंपनी आणि अन्य काही कंपन्यांना त्या ठिकाणी जवळपास 26,939 कोटी रुपयांचं टेंडर त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। निवडणूक सुरू होण्यापूर्वी आणि निकाल लागण्यापूर्वी त्या ठिकाणी आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी स्वतः विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचा विरोध केल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही हे मीटर जे आहे ते सामान्य ग्राहकांच्या ठिकाणी बसवणार नाही, पण प्रत्यक्षामध्ये दिलेल्या शब्दावरून त्यांनी त्या ठिकाणी यू-टर्न घेतलेला आहे। आणि आता अहिल्यानगर शहरामध्ये त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या घरामध्ये मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर व्यापारी, व्यावसायिक, त्याचबरोबर लघु उद्योजक यांच्यासुद्धा व्यावसायिक आस्थापनांच्या ठिकाणी हे मीटर बसवलं जातं आहे। या मीटरला त्या ठिकाणी जशी मोबाईलला चिप असते तशी चिपची तरतूद त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि या चिपच्या माध्यमातून आधी हे सांगतायत की आता हे पोस्टपेड आहे, आम्ही ॲक्युरेसीसाठी करतोय, परंतु ज्या पद्धतीनं अंबानीच्या जिओ कंपनीनं सुरुवातीला मोफत कार्ड त्या ठिकाणी वाटली, असं सांगितलं की हा मोफत डेटा अनलिमिटेड आहे, तुम्ही पाहिजे तेवढा वापरा, पण प्रत्यक्षात नंतर त्या ठिकाणी आता तुम्ही सगळे बघताय की 350 रुपये, 450 रुपये, 400 रुपये त्या ठिकाणी 1 GB डाटासाठी ते लोक घेत आहेत। अशाच पद्धतीनं महावितरणचं त्या ठिकाणी अदानीसारख्या लोकांना पोचण्यासाठी षडयंत्र सुरू आहे। उद्या हे स्मार्ट विद्युत मीटर जे आहेत ते सुद्धा प्रीपेड स्वरूपामध्ये करण्याचा यांचा डाव आहे। उद्या जर सर्वसामान्य माणूस ज्याच्या हातावरती पोट आहे की जो सकाळी कामाला निघतो, कामावरून संध्याकाळी 2 घास खातो, त्याचं जर त्यातलं रिचार्ज संपलं तर त्याचं कुठल्याही क्षणी रात्री अपरात्री मीटर बंद पडू शकतं। अशा पद्धतीची चुकीची योजना आणून त्या ठिकाणी या राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी शोषण करण्याचं काम भांडवलदारांसाठी हे सरकार करतंय। आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतोय। या योजनेला आमचा तीव्र स्वरूपाचा विरोध त्या ठिकाणी आहे। जर महावितरणने ही योजना मागे नाही घेतली तर आम्ही लोकांमध्ये जाऊन या संदर्भातलं मोठं जन आंदोलन उभं करण्याचं काम त्या ठिकाणी जनहितार्थ केल्याशिवाय राहणार नाही। प्रीपेडचं ते संपलं तर रात्री अपरात्री केव्हा लाईट बंद होऊ शकते? बरं, आधी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या टर्ममध्ये निवडणुकीच्या आधी स्वतः सांगितलं सभागृहामध्ये की आम्ही त्या ठिकाणी हे मीटर जे आहे ते फक्त सरकारी कार्यालय
जिथनं डिस्ट्रीब्युशन होतं तिथं टेस्टिंगसाठी बसवणार आहे. हे सामान्य ग्राहकांच्या इथं बसवणार नाही. त्याला आमच्या विरोधी पक्षांनी सभागृहामध्ये आवाज उठवला की नाही, तुम्ही तसं तुम्ही वेगळं करता, तुम्ही मला वेगळं सांगताय. नंतर की महावितरणच्या कर्मचाऱ्यांची इथं बसवणार. पण प्रत्यक्षात आता निवडणुका संपल्या, सगळं झालं. अडानीची कंपनी याच्यामध्ये आहे, ती एनसीसीची कंपनी आहे, ती मेंटोला नावाची एक कंपनी आहे, ज्या कंपन्यांचा स्मार्ट मीटर बनवण्याचा विषय पण नाही, अनुभव पण नाही. त्या नव्यानं त्याच्यामध्ये पहिल्यांदा उतरलेल्या कंपन्या सगळ्या. आणि आज नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा, नगर शहरामध्ये सुद्धा त्याचं इन्स्टॉलेशनचं काम सुरू आहे. हे सगळं चुकीचं होईल ना. याला आम्ही लोकांशी पण बोललो, म्हणजे जे मीटर धारक आहेत ना त्याच्याशी पण बोललो आम्ही. तर त्या सगळ्यामध्ये त्यांचा विरोध आहे. म्हणजे कुणी आम्हाला असा एक माणूस भेटला नाही. नागरिक लालपरीने प्रवास करण्याला जास्त महत्त्व देतात, त्यामुळे बस संदर्भात माहिती घेण्यासाठी बस स्थानकावर फोन करतात. मात्र अहिल्यानगर येथील तारकपूर, माळीवाडा बसस्थानकातील फोन उचलत नाही, तर पुणे बसस्थानकाचा फोन बंदच असल्यामुळे प्रवाशांना गाड्यांच्या वेळा जाणून घेणे कठीण झाले आहे. तसेच नागरिकांना, विद्यार्थ्यांना या तिन्ही बस स्थानकावर हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र या संदर्भात काही नागरिकांनी याबाबत विचारणा केली असता कर्मचारी म्हणाले की फोन उचलण्यास वेळ नाही. काही म्हणाले फोन बंदच बरा. कोणती बस किती वाजता आहे हे माहीत नसते, म्हणून फोनचा वापर केला जातो. त्यातून नागरिकांचा वेळ देखील वाचतो. मात्र सध्या या तीनही बसस्थानकाचा मनमानी कारभार दिसून येत आहे, त्यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येचा निंबळक येथील ग्रामपंचायतीच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना सरपंच प्रियंकाताई लामखडे म्हणाल्या की गावाचा सर्वांगीण विकास करताना काही कटू निर्णय सरपंच आणि इतर सदस्यांना घ्यावे लागतात, परंतु असे निर्णय घेतल्यानंतर बऱ्याच वेळेस ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना शिवीगाळ, धमक्या, मारहाण आणि हत्यांपर्यंत काही समाजकंटकांनी मजल जाते. त्यामुळे शासनाकडून असे प्रकार रोखण्यासाठी तात्काळ कठोरात कठोर कायदे करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला आणि मस्साजोग सरपंच हत्याकांडातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. अहिल्यानगर शहरात ख्वाजा गरीब नवाज उरूस निमित्त निघालेल्या मिरवणुकीत डीजे लावून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मंडळाचे अध्यक्ष आणि डीजे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून डीजे जप्त केला आहे. या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष अझहर सय्यद तसेच डीजे मालक नागेश लोखंडे राहणार बिस्तबाग चौक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी वाहन देखील ताब्यात घेण्यात आले आहे. अहिल्यानगर महापालिकेचे ओपन स्पेस विकसित करण्याचे थांबलेले काम पुन्हा सुरू करावे. तसेच वन विभागापासून ते दर्गा दायरापर्यंतचा मुख्य रस्ता दुरुस्त करण्याची आणि पथदिवे बसवण्याची मुकुंदनगरच्या मागणी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. मात्र यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सदर अडचणी सांगितल्या आहेत. विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगर शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अस्वस्थतेतूनच अनेक माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य पक्षाला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगाने शहरातील 3 माजी नगरसेवक तसेच नगर तालुक्यातील काही माजी जिल्हा परिषद सदस्य आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्या मंजुरीला विलंब होत असल्याने यात सुसूत्रता आणून कामकाजात गतिमानता आणण्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. ऑनलाईन फाईल सबमिट करण्यापूर्वी त्या फाईलींची ऑफलाईन पडताळणी केली जाईल. तसेच सर्व त्रुटी दूर करूनच ऑनलाईन फाईल सबमिट केली जाईल. या माध्यमातून ऑनलाईन फाईली 10 दिवसात निकाली काढता येतील आणि नागरिकांना वेळेत आणि जलद गतीने परवानग्या मिळतील असे नियोजन करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे. भिंगार येथील श्री शुक्लेश्वर मंदिर परिसरात महेश झोडगे मित्रमंडळाच्या वतीने श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते आमदार शिवाजीराव कर्डिले यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महेश झोडगे, हरिभक्त परायण अमित धाडगे आदींसह नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले की विधानसभा निवडणुकीमधील माझा विजय हा हिंदू धर्मामुळेच झाला असून 2 वर्षांपूर्वी राहुरी तालुक्यात हिंदू बांधवांवर काही जातीवादी समाजकंटकांनी अन्याय केला. त्यावेळी मी मताचे राजकारण न करता धावून गेलो आणि हिंदू धर्म वाचवण्यासाठी काम केलं आहे. एकही तुम्हाला पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी इथं उभा राहण्याची काय आवश्यकता नाही. एवढी मोठी शक्ती, एवढी मोठी ताकद तुमच्या वाणीमध्ये पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होत आहे. कारण मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं का त्याचा कार्यक्रम ठेवला.
त्याच वेळेला आम्हाला येण्याची, आपण त्या ठिकाणी आल्यानंतर इथं माझा सन्मान केला, सत्कार केला आणि ही सभामंडप जरी देत असेल तर माझं आमचं काही कुठल्या प्रकारचं योगदान नाही. केवळ तुम्हाला सांगतो का तुमच्या कृपेने, आशीर्वादाने ही गोष्ट घडण्याचं काम, निश्चितपणे होण्याचं काम होत आहे. आणि इथून पुढे आता ही काळाची गरज झालेली, कारण महाराजाला ही क्षेत्र हातात घेण्याची गरज का पडली, तर आपण इथून पुढे आपल्यामध्ये काही थोडेफार मतभेद असू द्या, परंतु हिंदूसाठी मात्र प्रत्येक व्यक्तीने एकत्र येण्याची भूमिका बजावण्याचं काम करावं ही अपेक्षा या निमित्ताने आपल्याला करण्याचं काम करतोय. पण आता इथून पुढे आपल्याला याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही आणि आपण त्या गोष्टीचा बारकाईने प्रत्येक जणांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. राजकारण आपण कोणी काही करावं, परंतु हिंदूच्या मुद्द्यावर मात्र सगळ्यांनी एकत्र येण्याची भूमिका बजावण्याचं काम, निश्चितपणे करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि आज ते जर केलं तरी तुम्हाला सांगतो काय, आपल्या उद्याचं भविष्य आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी चांगलं करण्याचं काम झालं पाहिजे. आणि हा भारत देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळा हा हिंदू झाला पाहिजे, ही अपेक्षा आपल्याला या निमित्ताने खऱ्या वास्तवात संस्कार करण्याचा प्रयत्न करतो. आणि महेश भाऊ आणि त्यांच्या मित्रमंडळाला मनापासून धन्यवाद देतो. कारण आपण एवढा मोठा कार्यक्रम घडवता आणि घडवत असताना कुठल्याच प्रकारची कोणाकडूनच कुठली अपेक्षा न करता एवढा भव्य दिव्य कार्यक्रम पाहायला मिळण्याचं काम मला असं वाटतं आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे. आणि महाराजांनी एक सांगितलं, आता कथेतून तुम्ही काही जरी कदाचित काही करता जरी आलं नाही, परंतु कमीत कमी कथेतून धर्माचं काम करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. या अपेक्षा या निमित्ताने आपल्याला करण्याचं काम करतोय. आणि मला जो काय आता धर्मरक्षकाचा जो पुरस्कार दिलाय त्याबद्दल आपल्या सगळ्याच त्या ठिकाणी महेश धोडगे मित्रमंडळ असतील, आमचे धाडगे महाराज असतील, आमचे पोळ महाराज असतील आणि महाराजाच्या उपस्थितीमध्ये महाराजाच्या हस्ते त्या ठिकाणी हा पुरस्कार दिलाय. मी माझं स्वतःचं महाराज भाग्य नक्की निश्चितपणे समजण्याचं काम करतोय. कारण आता आपल्याला माहिती, आज पुरस्कार मिळाल्यानंतर आता माझ्यावर फार मोठी जबाबदारी निश्चितपणे येऊन पडण्याचं काम झालेलं आहे. आणि त्याची काही तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला कुठली गोष्ट जर कदाचित हिंदूच्या बाबतीत जर गरज पडली तर फक्त मला हात द्या, त्या हाताला वाहू देण्याचं काम 100% करण्याचं काम मी करेल. त्याची अजिबात चिंता करण्याचं काम काही कोणी करू नका. कुठल्याही प्रकारचं कोणी घाबरू नका, कुठलाही विचार कुठला करू नका. परंतु हिंदू हा समाज वाढला पाहिजे, टिकला पाहिजे, हेच अपेक्षा आपल्याकडून या निमित्ताने खऱ्या अर्थाने करण्याचं काम करतो. आणि मला परत एकदा हा पुरस्कार दिला त्याबद्दल आपल्या सगळ्याच नेते मंडळीला, भक्तगणाला, भाविकगणाला मनापासून धन्यवाद देतो. आणि महाराज तुमचे लाख लाख आभार मानण्याचं काम निश्चितपणे करतो, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि सगळे एवढ्या मोठ्या संख्येने प्रत्येक जण रोज येतात, एक शिस्तीने कार्यक्रम आपण पाहता आणि माध्यमातून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. असे महेश भाऊ धोडगे आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ आणि 2 वर्षापासून या कथेचा कार्यक्रम होतोय आणि अतिशय सुंदर अतिशय आनंदाने सोहळा करण्याचं काम होत आहे. असे हरिभक्तपरायण समाधान महाराज आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि सर्वच त्या ठिकाणी भक्तगण, भाविकगण, बंधू आणि भगिनींनो, आज मला हा धर्मरक्षक पुरस्कार दिला त्याबद्दल आपल्या सर्वच धाडगे महाराज असतील, महेशजी मित्रमंडळ असतील आणि आपण समोर असणारे सर्व भक्तगण असतील, त्यांना मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. तर आता काय मी एवढं मोठं काय मला असं वाटतं काम काय केलं नाही, परंतु आपल्याला सगळ्याला माहिती का कालची जी काही निवडणूक झाली ते निवडणुकीमध्ये माझा जो काही विजय झाला तो केवळ आणि केवळ आपण हिंदूमुळेच खरं वाचायचं. आता मला विजय निश्चितपणे त्या ठिकाणी झाला. आणि ज्या दिवशी महाराज माझा निकाल लागला, पहिली पत्रकारांनी मीडियाने माझी बाईट घेतल्यानंतर मला विचारलं की आता तुमचा विजय कोणामुळे झाला. त्यांना एकच सांगितलं की माझा फक्त विजय हिंदूमुळेच त्या ठिकाणी झाला आणि पाहायला मिळण्याचं काम 100% त्यामध्ये होत आहे. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो का, आता आपण 2 वर्षापूर्वी
आताच आता उल्लेख केला काय करलेले साहेब, भोगाचा प्रकार असेल, उमरेचा प्रकार असेल किंवा नागरदेवळाचा प्रकार असेल. ह्या 2 वर्षापूर्वी ह्या प्रकरणामध्ये मी ज्या वेळेला भाग घेतला, मी ज्या वेळेला पुढाकार घेतला, त्या वेळेला मला सगळेजण सांगत होते का करदिले साहेब आपण आता राजकारण करतो आणि राजकारण करीत असताना तुम्हाला आता जर कदाचित उद्या राजकारणामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर आता तुम्हाला ही भूमिका घेऊन तुम्हाला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये निश्चितपणे तोटा होण्याचं काम होणार आहे. परंतु मी त्यांना एका शब्दामध्ये सांगितलं, मला राजकारणापेक्षा आमदार होण्यापेक्षा मला सगळ्यामध्ये महत्वाचं असेल तर त्या ठिकाणी धर्म आपल्याला टिकला पाहिजे, हाच विचार करून तुम्हाला सांगतो का मी पुढाकार घेण्याचं काम केलं. मला आमदार होण्यापेक्षा मला एकच त्या ठिकाणी हिंदू धर्म टिकला पाहिजे, हिंदू धर्म वाढला पाहिजे आणि हिंदू धर्म त्या ठिकाणी वाढण्यासाठी आपण सगळ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये एकत्र येण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं पाहिजे. आज असं जसं आता महाराजांनी आता कीर्तनाच्या माध्यमातून उल्लेख केला सांगितलं आणि महाराज आज महाराष्ट्रामध्ये जे काही महायुतीचं सरकार आलंय ते केवळ तुमच्या राज्यातल्या सगळ्याच महाराज मंडळाच्या कृपेने आणि आशीर्वादाने 100% येण्याचं काम झालंय. तर आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता, ज्या ज्या ठिकाणी आपण धर्माचं काम करता, त्यावेळेला आपण जरी कदाचित जाहीर काही गोष्टी तुम्हाला जरी बोलता आल्या नाही, सांगता आल्या नाही, परंतु तुम्ही एकच सांगता आम्ही धर्माचा प्रचार करतो, आम्ही काही कोणत्या पक्षाचा करीत नाही, आमच्या पार्टीचा करण्याचं काम करीत नाही. ही भूमिका खरं वास्तविक पाहता आपण सगळ्या महाराज मंडळींनी केलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठं जे काही यश मिळाले त्यामध्ये मोठं योगदान तुमचं आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळण्याचं काम होत आहे. आणि आज आपण पाहतो काही एवढं मोठं कथेचं काम होतं, एवढे मोठ्या संख्येने आपले जे काय आपण पाहतो जे आता भक्तगण भाविकगण जमतात, म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी वाणीमध्ये किती मोठी शक्ती, किती मोठी ताकद आहे ही याच्यावरूनच सिद्ध होण्याचं काम निश्चितपणे होतं. आमच्यासारख्याने राजकीय पुढारीने किती रुपयाचा जरी कदाचित एखाद्या गावाला विकासाच्या कामाला निधी दिला, किती जरी कदाचित आम्ही काही करण्याचा जरी प्रयत्न केला, एवढा समाज आणण्यासाठी आम्हाला 1 कोटी रुपये खर्च करावा लागला असता तरच एवढा मोठा समाज आपल्याला यायला लागला असता. आणि एवढा मोठा समाज येत असताना मी एकच सांगतो का तुम्हाला सांगतो का इथं 100 ते 200 पोलीस उभा करावं लागले असते, परंतु आता एवढा समाज. महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सप्ताहभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रेझिंग डे निमित्त आज सकाळी आठरे पाटील पब्लिक स्कूल अहिल्यानगर येथील एनसीसीच्या छात्रांनी पोलीस नियंत्रण कक्षातील डायल 112 युनिटला भेट दिली. यावेळी डिस्पॅचर महिला अंमलदार प्रज्ञा डोंगरे आणि सुजाता आंधळे यांनी डायल 112 प्रणाली विषयी या छात्रांना माहिती दिली. आपल्या यंत्रणेला कळतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ मदत त्या ठिकाणी पोहोचवली जाते. हा अजून दे. पहिला जसं 100 नंबर होता, 100 नंबरला कॉल केल्यानंतर मदत पोहोचायला वेळ लागायचा. आता 112ला कॉल केल्यानंतर तात्काळ तुम्ही ज्या ठिकाणाहून कॉल केला त्या ठिकाणचं लोकेशन तुम्हाला भेटतं. जसं GIS मॅप आणि MDT याच्या माध्यमातून डायल 112चं हे काम करतात. ज्या ठिकाणी मुंबईला आपलं BCC मुंबईला त्याचा कॉल